दत्तात्रय गायकवाड यांना विनंती करतो की कृपया आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन सुरुवात करायची आहे. वाटत नाही चौथीला, दुसरीला वाटत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे दुसरा दिवस. तर आता जरा चालू आहे आम्ही बाजारात थोडी खरेदी करायला. तर आजचा तर तसं काही प्लॅन नाही कुठे जायचं आहे, बघू अजून कुठे जायचं असेल तर तुम्हाला नक्की सांगतो. तर आता काका आमची गाडी चालवली, असं वाटतंय पहिल्यांदा झाला तो. तर आता आम्ही इथून म्हणजे मम्मीच्या गावी जाणार आहे, दुसऱ्या गावी. तर आता तयारी वगैरे चालू आहे सगळ्या घरी, माहिती तयारी झाली आहे. आता बघू यांची तयारी होईल तेव्हा तिकडे जाऊ, बघू तिकडे आता काय कार्यक्रम वगैरे काय नियोजन आहे तर बघू, तुम्हाला सांगतो तसंच. चला तर भेटू नंतर. काल जी लाईट आणली होती तर काका आता तीच लावायची बोलते. आता असं यासाठी सगळी धडपड चालू आहे, बघू फायनली लागायला पाहिजे. आज कालपासून ट्राय करते आली. फायनली 1-1.5 तासाच्या प्रयत्नानंतर लागलेले आहेत बल्ब. आता हे रात्रीच बघू कसे दिसतात ते. तर आता फायनली पोहोचलो आपण मम्मीच्या गावी. हे घर आहे प्रॉपर एकदम गावी कसं असतं कौलाचं तसंच आहे इकडे. जाऊया आपण. इकडे पहिल्यांदा गोठा होता, आता तर काय गाई वगैरे काय नाही. तर ही एक रूम आहे, याला सोफा बोलतात. हा एक सोफा आहे. त्यानंतर इथे एक आहे, इकडे आहे आमची चूल. आजी करते भाकऱ्या. भाकऱ्या फुल केल्यात आज. इकडे एक रूम आहे आणि इकडे एक आहे आणि मागे आहे मागची जागा ही. तर इकडे बायोगॅस पण आहे आमचा, इथे आहे बायोगॅस. तर आता आपण चाललो शेतात, कारण की सगळेजण आहेत शेतामध्ये. तर गावी मस्त वाटते, छान. आणि सगळ्या आता काहीतरी शेतामध्ये सगळ्यांचा जेवणाचा प्लॅन आहे, फुल मजा येणार आहे आता. ए बोल रे. लाईक कर दे ना भाई, अरे एकच, सबस्क्राइब भी कर दे ना. दुसरं काहीतरी बोला की रे, एवढंच येते का तुम्हाला? हा इथं आता वाव, हे बघा वातावरण किती भारी आहे गावी. आणि शांतता पण आहे शेतात. आणि तू कितवीला आहे रे? 5वी तू 4थी. वाटत नाही चौथीला, दुसरीला वाटतस. तर हे काय शेत या साईडचं, त्यानंतर हे आहे आणि एक वर पण आणि आहे, एक वरती पण आहे आणि अजून एक कुठे आहे? अजून एक वर आहे. आणि तिकडे तिकडे खाली पण आहे आणि तिकडे आहे एक विहीर. तुम्हाला दाखवतो विहीर कुठे आहे ते. विहिरीत आणि कासव पण आहे. कासव तुम्ही पकडून घेऊ शकता. ऊन लय आहे बाबा इकडं. तर इकडे आहे सोलार पॅनल, हे पाणी वगैरे शेताला सोडायला. आणि ही आहे विहीर, केवढी मोठी आहे बघा विहीर. ते बघा तिथे कासव आहे, ते गोल कासव गोल कुठे? दिसतंय ते. कासव दिसतंय का बघा. हो हे बघा कासव. आणि विहीर बघा किती मोठी, जरा जास्तच मोठी खोदून ठेवली. पावसाळ्यामध्ये पाणी फुल भरलेलं असतं इकडे पर्यंत. इकडे बघू काय काय केलंय. याच्यात काय आहे ग?
याच्यामध्ये आहे रस्सा, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये चिकन, ते चुलीवरचं प्रॉपर चुलीवरचं जेवण आहे. तर या तुम्ही पण जेवायला राहणार आमच्या. तर अशा तऱ्हेने आमचं वनभोजन समाप्त झालेलं आहे आणि जेवण पण एकदम मस्त होतं, जाम भारी होतं, चुलीवरचं प्रॉपर. कसं वाटलं रे? एकदम मस्त. तर आता इथून आम्ही थोड्या वेळाने निघणार आहे. बघू आता कुठे जातोय आम्ही, काय प्लॅन आहे आजचा. तर आता आम्ही परत चाललोय घरी. माझ्या बहिणीला जरा फोटो काढायचे होते म्हणून तिने साडी घातली आहे. तर मी तिला फोन दिला नाही, तर बिचारी रुसून बसली आहे. तर तिला जरा आता मनवायला जायला लागेल घरी परत. चल लवकर, रुसून बसली आहे, रुसून. चल सारी का, चल चल लवकर, चल ना, काढता चल फोटो, चल 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 लवकर, चल लवकर, चल. चल कुणीकडे चाललीस? काय तर कर. टाटा. चिल्लीची गरज नाही. शिवम, बाय बाय. तर आम्ही आता आलो आहे मावशीकडे. तर माझी बहीण आणि मम्मी तर इकडेच राहणार आहेत आज, आणि उद्या आम्ही जाणार आहे मुंबईला परत. तर आता उद्या परत यांना घ्यायला यायला लागेल इकडे. तर आता निघू आज गावी परत. बाय बाय. तर आता मी थांबलो परत पेट्रोल भरायला, कारण की उद्या निघायचं आहे. तर आता सकाळी तर पेट्रोल पंप शोधायला खूप वेळ लागेल. तर आत्ता मी थोडं भरून घेते, 10-15 लिटर. बाकीचं मग उद्या निघताना कुठेतरी दुसरीकडे भरू, कोल्हापुरात वगैरे. हा आउटपुट चेक करा. दुपारी जे आपण लावली होती लाइटिंग एवढ्या उन्हामध्ये, कसा वाटते? मस्त वाटते, एक नंबर. आता थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू होणार आहे इकडे ऑर्केस्ट्राचा. तर बघू आता किती, आता तर वाजले 8:30, तरी 9-9:30पर्यंत चालू आहे. तर आता आपण जाऊ बघायला. दत्तात्रय गायकवाड सर यांना विनंती करतो की कृपया आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन सुरुवात करायची आहे. त्यानंतर प्रत्येक मान्यवरांना या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. हॅलो. दत्तात्रय राव बोपटे, मी सरपंच बिहार. घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. अखंड लढला धर्माबाई, निर्भीड निधल्या छातीने, कधीच मागे हटला नाही. मृत्यूच्या ही भीतीने शेर शिवाचा छावा होता, कोणापुरती झुकला नाही. लाख संकट झेलून देखील कधीच मागे हटला नाही. तर काल तुम्ही जो ऑर्केस्ट्रा बघितला तो काल रात्री झाला, आणि त्याच्यानंतर मग काय रात्री लेट झाला म्हणून मी झोपलो घरी. तर आज सकाळी आम्ही निघालो आहे. आता ऑलमोस्ट आम्ही अर्ध्यापर्यंत पोचलो आहे, साताऱ्यापर्यंत पोचलो आहे आम्ही. तर आता आय थिंक 9 ते 10 वाजतील डोंबिवलीमध्ये पोचायला. तर आता थोडा नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो आम्ही. आता परत निघू.
later. सो आम्ही काल रात्रीच पोचलो होतो 12-12:30 वाजता. पण त्याच्यानंतर मग फोनमध्ये चार्जिंग होती, सो व्लॉग एंड नाही केला. तर मी आता व्लॉग एंड करतो आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.